सर्वसमावेशक नेतृत्व आणि विकासाचा विश्वास, राष्ट्रवादीचे घड्याळ चापोलीत मजबूत. सुशिक्षित, तरुण व अनुभवी उमेदवारांच्या माध्यमातून विकासाला नवी गती देण्याचा निर्धार. नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जबाबदारी, सातत्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सभागृहात ठामपणे उभे राहण्याची ताकद. चापोली जिल्हा परिषद गटासाठी असा सर्वसमावेशक, सर्व 18 पगड जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा आणि जनतेशी नाळ असलेला उमेदवार देण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चाकूर तालुक्यातील चापोली जिल्हा परिषद गटासाठी सौ रंजना भालचंद्र चाटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्यांचं निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. तसंच चापोली पंचायत समिती गणासाठी गजानन बालाजी होनराव हे तरुण, तडफदार व सुशिक्षित उमेदवार असून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेतून तरुणांचे मजबूत संघटन उभे केले आहे. सामान्यांच्या हाकेला तात्काळ धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचंही निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. याचबरोबर अजनसोंडा बुद्रुक पंचायत समिती गणासाठी सौ सुप्रिया नरेंद्र हाके यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पती डॉक्टर नरेंद्र हाके हे जनसेवेचा वसा घेतलेले, दिवस रात्र रुग्णसेवेसाठी तत्पर असणारे डॉक्टर म्हणून परिसरात परिचित आहेत. सौ सुप्रिया हाके यांचंही निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. चापोलीच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाचा पाया घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर नारायणराव दौलतराव चाटे दादासाहेब यांनी 1964 पासून दुर्गम भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. संजीवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज चापोली परिसरातील घराघरात शिक्षणाची फळे मिळत आहेत. केजी ते पीजी पर्यंत शिक्षणाची सोय, गणित संशोधन केंद्र, डी फार्मसी व बी फार्मसी सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम यामुळे मराठवाड्यातून विद्यार्थी इथं संशोधनासाठी येत आहेत. आजवर सुमारे 7,000 विद्यार्थी नोकरीत स्थिरावले असून शिक्षणासोबतच आर्थिक क्रांती घडली आहे. चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर भालचंद्र नारायणराव चाटे यांनी गेल्या 3 वर्षात 15 कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण करून विकास पर्व सुरू केलंय. गावातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आलाय. राचन्नावाडी ते चापोली जलजीवन मिशन अंतर्गत 9,50,00,000 रुपयांची योजना सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या सहकार्यानं मंजूर होऊन कार्यान्वित झाली. शंकरवाडी, ब्रह्मवाडी व चापोली इथं स्वतंत्र पाण्याच्या टाक्या, मोठे फिल्टर बसवून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आलंय. चापोली ग्रामपंचायतीच्या 48 लाख रुपयांच्या गाळ्यांचं बांधकाम सुरू असून 38 लाखांची नूतन ग्रामपंचायत इमारत मंजूर आहे. स्वर्गीय डॉक्टर नारायणराव चाटे दादा यांनी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम आरोग्य सभापती असताना अनेक विकास कामं केली. मात्र कधीही टक्केवारी न घेता स्वच्छ कारभाराची परंपरा जपली. प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळगाव उपकेंद्र, सिमेंट रस्ते, मंदिरे उभारणी यासारखी कामं त्यांच्या कार्यकाळात झाली. सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या खंबीर पाठबळामुळे मुस्लिम बांधवांसाठी 20 लाखांचे शादीखाना, 10 लाखांचा बौद्ध विहार तसंच चापोलीत 2 कोटी रुपयांचं सभागृह प्रस्तावित आहे. ब्रह्मवाडीत 50 लाखांचे अहिल्यादेवी होळकर सभागृह, 1.5 कोटींचे पानंद रस्ते, उर्वरित सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं पुढील 2 वर्षात पूर्ण होणार आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिलेले उमेदवार सुशिक्षित व अनुभवी आहेत. MA पदवीधर सौ रंजनाताई भालचंद्र चाटे आपल्या ज्ञान व अनुभवाच्या बळावर सभागृहात प्रश्न मांडून निधी खेचून आणण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वास व्यक्त केला जातोय. विकासाची घडी बसलेली चापोली पुढे नेण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर मत देऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन नागरिकांमध्ये होत आहे.